मागील भागात आपण पाहिले अनगाच्या मैत्रिणी रवी, किरण आणि अभिजित सर कोल्हापूरला 2 वाजता पोहोचले. प्रथम त्यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे जोशी सरांनी सर्व मुलामुलींना गडबड न करता लाईनीत उभं राहण्यास सांगितले. मुलांची आणि मुलींची वेगवेगळी लाईन झाली. लाईनीमध्ये अनगाचा नंबर तसा पुढे होता, म्हणून तिने सहजच मुलांच्या ओळीकडे मान वळून पाहिले. अभिजित लांब होते आणि रवी त्याहीपेक्षा मागे. महालक्ष्मीची मूर्ती खरोखरी अत्यंत सुंदर दिसत होती. नयन मनोहर मूर्ती, अगदी नैसर्गिक. अनगाची नजर तिथेच अडकून राहिली आणि शीलाने कोपराने तिला ढोसले. ए पुढे हो ना. हातातील ओटीचे सामान सांभाळत ती पुढे झाली. पुजाऱ्याने ओटीचे ताट ठेवा असं सांगितल्यावर अनगाने चटकन ताट ठेवले आणि चोपुल्यातील हळद कुंकू देवीला वाहण्यासाठी ती घेऊ लागली. त्याच वेळी तिची नजर अंगठीकडे गेली. खड्याची अंगठी, अगदी अभिजित सरांसारखी. तिने पाहिले तर अभिजित सर. तिच्या चेहऱ्यावरील प्रश्न ओळखून अभिजित सर म्हणाले, मुलांकडील ओळ आता संपेल, कारण मुलं फक्त देवीला हात जोडून निघून जातात. त्यामुळे हा योग जुळून आला, जोडीने देवीला नमस्कार करण्याचा आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी. तुमचे हाय हिल सँडल तुम्ही बाहेर ठेवलेत, म्हणून हा जबरदस्त योगायोगाची मी आठवण करून दिली. त्यांचे हे बोलणे ऐकून अनगाला गंमत वाटत होती. न हसण्याचा प्रयत्न करून तिने सरळ देवीच्या मूर्तीकडे पाहिले. हात जोडून डोळे मिटून ती उभी राहिली. मनातच तिने देवीला आळवले, हे अंबे जगदंबे, तुझ्या दारात हा कसला योगायोग जुळून आला आहे. पण वाटते वर्षानुवर्ष हा योग असाच जुळू दे. आणि अभिजित सरांनी देवीला प्रार्थना केली, मी चुकून अभावितपणे मगाशी बोलून गेलो, पण तसाच योग नेहमी जुळून येऊन दे असे मलाही वाटते. महाकालीचे दर्शन घेऊन, रंकाळा तलावावरती फिरून, चौपाटीवरती भेळ वगैरे खाऊन मुलं पन्हाळगडाकडे निघाली. गाडीत शीला आणि अनगा एकमेकींना चिडवत होत्या. पन्हाळगडावर पोचल्यावर जोशी सरांनी विद्यार्थ्यांचे 4 ग्रुप केले. प्रत्येक ग्रुपला एक गाईड दिला आणि एक प्रोफेसर. पण ह्या सूचनेवर बिंदू नाराज झाली, कारण तिलाही स्वतंत्र ग्रुप देण्यात आला होता. बागेत फिरून चालून चालून मुली थकल्या होत्या. अनगा आणि तिच्या मैत्रिणी एका बाजूला विसवल्या. तेवढ्यात किरण आला. आपण एक ग्रुप फोटो काढूया असे तो म्हणाला. किरणने देशमुख सरांनाही बोलवले. आमच्या ग्रुपमध्ये फोटो काढा प्लीज. अभिजित सरांनी हसून होकार दिला आणि फोटो काढताना अभिजित सर आणि अनगा बाजूबाजूला उभे राहिले. अनगा लाजली होती. अभिजित मनातून संकोचला होता आणि त्याच वेळी बिंदूचा ग्रुप समोर आला. समोरचे दृश्य पाहून बिंदूला राग आला. किरणने त्यांचे फोटो काढले आणि बिंदू म्हणाली, आमच्या ग्रुपमध्ये कुणाचा कॅमेराच नाही. त्याबरोबर किरणने तिचे बोलणे ओळखून तिलाही फोटो काढण्यासाठी म्हटले. तिने अभिजित बरोबर फोटो काढायला अभिजितला बोलवले. पण अभिजित म्हणाला, मला मुळातच स्वतःचा फोटो काढायला आवडत नाही, पण रवी आणि किरणच्या आग्रहाखातर उभा राहिलो. त्याबरोबर मॅडमनी म्हटले, मला कंपनी द्या. त्यावर अभिजित सरांनी बाजूनीच जाणाऱ्या 2 मुलींना थांबवले आणि मॅडमच्या बाजूला उभं राहण्यास सांगितले. किरणने चटकन फोटो काढला. बिंदूचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. बिंदू अभिजितवर फारच रागवली. मी एवढं त्याच्यावर प्रेम करते, ह्याला कसे काही समजत नाही. तिने मनाशी पक्का विचार केला, त्याला समजत नाही तेव्हा एकदा सर्व समजावून मन उघडे करून सांगायला पाहिजे. आता पाहूया पुढील भागात आणखीन गमती जमती आणि अनगा आणि अभिजित एकमेकांचे मन ओळखतात की नाही, जवळ येतात की नाही, की बाजी मारून जाते बिंदू. तबक बागेत येऊन अभिजितच्या ग्रुपला खूप वेळ झाला होता. त्याच्या ग्रुपचा गाईड म्हणाला, सर आता निघूया, अजून बरीच ठिकाणे बघायची आहेत. बिंदूचा ग्रुप नुकताच तेथे आला होता.
बिंदूने गाईडचे बोलणे ऐकले आणि ती लागलीच म्हणाली, देशमुख, ओ थांबा ना थोडा वेळ, नंतर एकदमच निघूया. बिंदूने अभिजितला थांबवण्याचा प्रयत्न केला. सॉरी, इथे बराच वेळ गेला आहे आमचा. अजून बरेच पाहायचे राहिले आहे. तेव्हा निघालेलेच बरे. बागेतून निघण्याची तयारी पाहून अनघा म्हणाली, ए चल, पाणी पिऊन येऊ, नाहीतर घशाला कोरड पडेल. अनघा, तू जा, मी आत्ताच पाणी पिऊन आले आहे. ओके, मी येते लगेच. अनघा पाणी पिण्यासाठी गेली. पाणी पिऊन ती मागे वळणार तो तिच्या कानावर बिंदूचा कडवट आवाज आला. काय ग भोसले, कसला तुझा हा चावटपणा? देशमुखांच्या शेजारी उभी राहून फोटो काढलास? अगं, देशमुख फार सज्जन आहेत. उगीच त्यांच्या पुढे पुढे करून तुझा काही एक फायदा होणार नाही, समजले? होय, समजले. आत्तापर्यंत जे समजले नव्हते ते सुद्धा समजले. मॅडम, आता तुम्ही जे मला सांगितलेत ना, ते हो, देशमुख सर फार सज्जन आहेत. त्यांच्या पुढे पुढे करण्यात अर्थ नाही. अहो, ते मला सांगण्याऐवजी स्वतः आचरणात आणले असते तर फार छान झाले असते. निदान कॉलेजमध्ये सध्या तुम्ही देशमुख सरांच्या फार पुढे पुढे करता, ही जी चर्चा चालली आहे ना, ती तरी झाली नसती आणि तुम्हाला कोणी कुचेष्टेने हसले नसते. यू शट अप. तोंडाला येईल ते बरळू नकोस. तोच अनघाला हाक मारीत शीला तेथे आली. ए अनघा, किती वेळ लागला तुला? चल पटकन. आपल्या ग्रुपचे सर्व विद्यार्थी बाहेर पडलेत. रवी सुद्धा गेलाय. अगं, देशमुख सर म्हणाले तुमची मैत्रीण कोठे आहे? त्यांना असे मध्येच हरवून कसे चालेल? माझ्यावर जबाबदारी आहे. पहा कुठे गेले आहे. बिंदूचे शीलाने बोलणे ऐकले होते. अनघाने मुद्दाम तिच्याकडे पाहून खोचक हास्य केले आणि शीलाचा हात धरून ती म्हणाली, चलो दौड़ते जाएंगे, रन फास्ट. दोघी पळत निघाल्या. ऐतिहासिक वास्तूचे ते तुटके फुटके पडके अवशेष पाहून मन व्यथित होत होते. ह्या प्रत्येक इमारतीने त्या काळी वैभव पावले असेल. गाईडने आता पाहण्यासारखे काही नाही असे म्हणताच मुलांना भुकेची जाणीव तीव्रतेने होऊ लागली. गड पाण्याच्या उत्साहात भुकेकडे कोणाचे विशेष लक्ष गेले नव्हते. आता मात्र पोटपूजा प्रथम. ठरलेल्या हॉटेलमध्ये व्यवस्थित जेवण घेऊन अभिजितचा ग्रुप तृप्त झाला आणि आता सर्वांना चालण्याचा थकवा जाणवू लागला. विश्रांतीची आवश्यकता भासू लागली आणि ते जाणूनच की काय, जोशी सरांनी प्लॅनिंग केले होते. जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व ग्रुपनी नेहरू पार्कमध्ये एकत्र जमायचे ठरवले होते. त्याप्रमाणे अभिजितचा ग्रुप नेहरू पार्कवर गेला. त्याच्यापूर्वीच जोशी सरांचा ग्रुप तेथे आला होता आणि 10-15 मिनिटांच्या अंतराने राहिलेले दोन्ही ग्रुप तेथे आले होते. नेहरू उद्यान बरेच मोठे असल्यामुळे विद्यार्थी छोटे मोठे ग्रुप करून हसत खिदळत बसले होते. तास दीड तास आता कोणी उठणार नव्हते. तेव्हा बसून राहण्यापेक्षा काहीतरी करमणुकीचा कार्यक्रम करूयात अशी विद्यार्थ्यांनी टूम काढली. हे शब्द ऐकताच विद्यार्थी प्रतिनिधींनी आपली पसंती दिली. वैशाली सर्वांना सांगू लागली, आम्ही तिघांनी मिळून एक छानसा कार्यक्रम ठरवला आहे. ज्यांना या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल त्यांनी एक राऊंडमध्ये बसावे. ह्या खेळाचे नाव आहे पनिशमेंट. आम्ही अनेक चिठ्ठ्या केल्या आहेत. चिठ्ठ्यांची ही पिशवी एक एक करून सर्वांकडे फिरेल. प्रत्येकाने त्यातील एक चिठ्ठी उचलायची. त्यामध्ये जे लिहिलं असेल त्याप्रमाणे कृती करून दाखवायची. उदाहरणार्थ, एखाद्याला येईल विनोद सांगा, कोणाला कसली नक्कल करायला येईल आणि जे चिठ्ठीप्रमाणे करणार नाहीत त्यांनी 5 उठाबशा काढायच्या पनिशमेंट म्हणून. समजले ना? ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी पटापट राऊंडमध्ये बसा. वैशालीची आयडिया सर्व विद्यार्थ्यांना आवडली. खेळायला सुरुवात झाली. वैशाली, नरेंद्र आणि रितेश विद्यार्थ्यांनी उचललेली चिठ्ठी मोठ्याने वाचून दाखविल आणि त्याप्रमाणे विद्यार्थी कृती करत. चिठ्ठ्या फार गमतीशीर होत्या. विद्यार्थ्यांची हसून हसून पुरेवाट होत होती.
जोशी सरांना बोबडे बोलायला आले होते. कुणाला उलटे चालून दाखवा, उंच उडी मारा, लांब उडी मारा, माकडाची नक्कल करा, कोंबड्याची बांग, वाघाची डरकाळी, ट्रेनचा आवाज असे कित्येक प्रकार होते. जास्त करून नकलाच होत्या. किरणला भिकाऱ्याची नक्कल आली. रवीला दारुडा बनावे लागले. अभिजितचा नंबर आला. त्याला अमिताभ बच्चन व्हा. सगळ्या मुलांनी उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहिले. त्यांना आग्रह करू लागले. त्यांनी कुत्ते कमीने, मैंने तुझे कहा था ना, मेरे रास्ते में कभी नहीं आना असं म्हणून ढिशाव अमिताभ बच्चनची ॲक्टिंग केली. सर्व मुलांनी ॲक्टिंग पाहून टाळ्या वाजवल्या. अभिजितची ॲक्टिंग सर्वांना आवडली. विद्यार्थ्यांचे हात टाळ्या पिटत होते. हास्याचा स्फोट तर फार मोठा होता. त्यानंतर एक एक करीत गाडी बिंदूजवळ आले. बिंदूने चिठ्ठी उतरली. नरेंद्रने ती मोठ्याने वाचली. गाढवाचा आवाज काढा. बिंदू गोंधळली. मला दुसरी द्या पाहू. नाही मॅडम, येईल ते निमूट करावे लागेल, नाहीतर शिक्षा म्हणून 5 उठाबशा काढतात. कान धरून पहा काय करायचे ते, वैशालीने सरळ सांगून टाकले. छे, उठाबशापेक्षा आवाज काढलेला बरा असा विचार करून बिंदू आवाज काढू लागली. अनघा जाणून बिजून शिलाला मोठ्याने म्हणाली, अय्या, किती हुबेहूब काढला नाही गाढवाचा आवाज. अनघाच्या जवळपासच्या विद्यार्थ्यांनी तिचेच हे वाक्य ऐकले. त्यामध्ये बिंदूही होती. अनघाचे खोचक शब्द ऐकून ती फार चिडली होती. बिंदूने मनोमन ठरवले, आता पुन्हा संधी मिळाली की ह्या अनघाला चांगले बघू. अनघाचा नंबर आला. फुगडी खेळा असे तिच्या चिठ्ठीत होते. तिने सहज नजर अभिजितकडे वळवली. तो उठून कुठेतरी जात होता. ते पाहून तिला बरे वाटले. आपली फजिती पाहायला तो नाही म्हणून. अनघा आनंदली. फुगडी खेळणे अगदी सोपे. ती उठून उभी राहिली. ए शिला, उठ ना, माझ्याबरोबर फुगडी खेळायला. शिला उठणार तोच वैशाली म्हणाली, असे नाही, यामध्ये कसली मजा. आपण अनघाचे डोळे रुमालाने बांधायचे. तिला 3 वेळा फिरवून सोडून द्यायची. ती ज्याला प्रथम टच करेल त्याच्याबरोबर फुगडी खेळायची. झाले. अनघाचे डोळे बांधण्यात आले. वैशालीने तिला 3 वेळा गरागरा फिरवून सोडून दिले. अनघाने मुलींची बाजू लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण आता तिला काहीच समजेना. दोन्ही हात लांब करून ती अडखळत सावकाश चालू लागली. मनातून ती घाबरली होती. एखाद्या मुलाला हात लागला तर. उठून गेलेला अभिजित परतला. त्याला काही माहीत नसल्यामुळे आपल्या जागेवर जाण्यासाठी त्याने सरळ राऊंडमध्ये उडी मारली आणि नेमकाच अनघाने लांब केलेला हात त्याला ओझरता स्पर्श झाला. वैशालीच्या काकदृष्टीतून थोडेच ते सुटणार होते. सर, तुम्हाला अनघाने प्रथम टच केले आहे, तेव्हा तुम्ही तिच्याबरोबर फुगडी खेळायला पाहिजे. एवढे बोलून न थांबता तिने सरळ अभिजितचा हात अनघाच्या हातात दिला. अनघा वैशालीच्या बोलण्याने घाबरली होती. कोण हे सर? तो तर नसेल ना? छे, तो होताच कुठे इथे? अभिजितही बावरला. बापरे, पुन्हा ह्या फटाकडीबरोबर गाठ पडावी आपली. तीच फुगडी. फुगडी आवाज येऊ लागला. अनघाने अभिजितने कसंबसं एक राऊंड पूर्ण केलं. एक हात सोडवून घेत अनघाने चटकन डोळ्यावरील रुमाल काढला. अजूनही तिचा एक हात अभिजितच्या हातात होता. बाई ग, हे तिला काहीच सुचेना, समजेना. घाबरून ती त्यांच्याकडे पाहत राहिली. मुलांचे कोरसमध्ये सुरू झाले होते. फू बाई फुगडी फू. दमलास का माझ्या गोविंदा तू. कॅमेराच्या फ्लॅश लाईटने दोघेही चपापले. समोर पाहिले तर किरणने नुकताच त्यांचा फोटो काढला होता. अनघा बोलून गेली, काय किरण? किरण हसून म्हणाला, अरे, एवढी सुंदर नॅचरल पोज मिळाली. फोटो काढल्या वाचून राहावे ना. अगं, एकदम मस्त येईल हा फोटो. त्यानंतर राहिलेल्या विद्यार्थ्यांचे झाले. कोल्हापूरला परतायला 7:30 झाले. विद्यार्थी भारी दमले होते. 9:30 पर्यंत सर्वजण जेवले आणि झोपायला गेले. थकलेल्या मुली केव्हा झोपी गेल्या होत्या. अनघाला मात्र झोप येत नव्हती. दुपारचा प्रसंग सारखा तिच्या डोळ्यासमोर येत होता. ती जागेवरून उठली. सहज तिने खिडकीतून खाली हॉलमध्ये पाहिले आणि पाहतच राहिली.
अभिजित तिथे एकटाच बसला होता. दुसरी खुर्ची समोर ठेवून त्यावर त्याने पायाची आडी घातली होती. दोन्ही हात एकमेकात गुंतवून डोक्याखाली घेतले होते. डोळे टक्क उघडे होते. कसला विचार चालला असेल याचा? एवढा दमला आहे तरी अजून झोपला नाही? त्यालाही ते तर आठवत नसेल ना? अनघा त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. 5 मिनिटे झाली तोच बिंदू अवतरली. अभिजितने चटकन पाय खाली घेतले. त्या दुसऱ्या खुर्चीवर बिंदू विसावली. अनघाला त्यांची बोलणी मुळीच ऐकू येणार नव्हती. बिंदूला अभिजित बरोबर पाहून अनघाच्या कपाळावर आट्यांचे जाळे पसरले. ती मागे फिरली. आपल्या जागेवर जाऊन आडवी झाली. ती नेहमीप्रमाणे स्वतःवर चिडली, संतापली. असे कसे त्याच्यामध्ये आपले मन गुंतले? देशमुख, तुम्ही अजून झोपायला गेला नाहीत? अभिजित हसून म्हणाला. झोपत येत नव्हती. पडून राहण्यापेक्षा बसलेले बरे. अय्या, अगदी तुमच्यासारखी माझी अवस्था झाली आहे. पडून राहावे ना? बाहेर डोकावले तर तुम्ही दिसलात. एकटे बसण्यापेक्षा तुमची सोबत फार उत्तम. त्यानंतर ट्रीप संबंधी आणि नंतर इतर विषयांवर चर्चा झाली. बिंदू मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करीत होती. देशमुख, आता फक्त 8च दिवस राहिलेले आहेत माझे कॉलेजमध्ये. झाले. 4 महिने कसे गेले समजलेही नाही. 8 दिवसानंतर अजिबात करमणार नाही. मला तुमची फार आठवण येईल. तुम्ही भेटायला यायला पाहिजे हं. हो, जरूर येईन. अभिजित बोलायचे म्हणून बोलला. बिंदू आनंदली. हो, आत्ताच बोलायला पाहिजे, आपल्या मनातील. तुम्ही मला खूप खूप आवडता देशमुख. तुमची तर रोज मला आठवण येईल. लक्षात आले आहे की नाही कोणास ठाऊक, पण आता मी ते सांगणार आहे. मी तुमच्यावर अतिशय प्रेम करते. देशमुख, माझे प्रेम एकतर्फी तर नाही ना? तिची ही प्रेमाची भाषा ऐकून अभिजितला ते माहीत असूनही तो मनातून उडाला. ही अशी स्पष्ट बोलेल याचा त्याने विचारच केला नव्हता. पण आता बोलायला पाहिजे, नाहीतर तिचा गैरसमज होईल. मिस खोपकर, हे तुम्ही काय बोलत आहात? मी अगदी खरं सांगते आहे. तुमच्याशिवाय मी कशी राहू? तुम्हाला मी माझे दैवत, प्रेमाचे दैवत मानले आहे. प्लीज देशमुख, मला समजून घ्या. अरे बापरे, आता काय बोलावे? अभिजित गडबडला. मी तुम्हाला माझी मैत्रीण समजत होतो. तुमच्याविषयी माझ्या मनात मैत्री हीच भावना आहे. देशमुख, मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. मैत्रीतही जिव्हाळा असतोच ना? अभिजित म्हणाला. होय, पण मला तसा जिव्हाळा नको आहे. माझ्या प्रेमाला मी पूर्ण स्वरूप देऊ इच्छिते. सांगा ना देशमुख, मी तुम्हाला आवडते की नाही? मैत्रीण म्हणून तुम्ही मला जरूर आवडता. तर तर प्रेयसी म्हणून, पत्नी म्हणून मी आवडायला काय हरकत आहे? मिस खोपकर, तुम्हाला आता मी स्पष्टच सांगतो. मी प्रीती, प्रेम याकडे अजून वळलो नाही. एवढ्याचसाठी की मी माझ्या आईला शब्द दिला आहे. तिला जी मुलगी पसंत असेल ती तिची सून होणार. मी आईला खूप मानतो. तिची इच्छा तीच माझी इच्छा. आईच्या माझ्यावरील विश्वासाला तडा जावा असे मला वाटत नाही. तेव्हा तुम्ही प्लीज समजून घ्या. बिंदूने अभिजितचे सर्व ऐकून घेतले. काही न बोलता ती तेथून उठून गेली. अभिजित विस्मयित झाला. झालं ते बरंच झालं. एकदा कधीतरी तिला सांगावेच लागले असते. तिनेच विषय काढला. आता हा अध्याय संपला. त्याने सुटकेचा निश्वास सोडला. तो याच विचारात गढून गेला. आता आपण सांगितले, मी अजून प्रेमाकडे वळलोही नाही. पण ती फटाकडी कशी हृदयात जाऊन बसली आहे. अगदी ठाण मांडून तिच्या इच्छेविरुद्ध. काय म्हणावे आपल्या मनाला? खोपकर एवढी आर्जवाने सांगते आहे, मी तुमच्यावर प्रेम करते, तुम्हाला प्रीतीचे दैवत मानते. तिला आपण तोडून टाकले. तिची ही प्रेमाची भाषणं ऐकूनही हृदयात कसलीही संवेदना झाली नाही. आणि ती फटाकडी रागाने बोलते, तिरस्कार करते.
तरीही आपले ओढाळ मन तिच्याकडेच ओढले जाते. कितीतरी वेळा मनाला समजावून सांगितले आहे, ती आपली होऊ शकणार नाही, ती आपल्यासाठी नाही. तरीही तिचा ध्यास, तिचीच प्रतीक्षा. किती विचित्र आहे सर्व. अभिजित त्या विचारात तिथे झोपी गेला.